तव दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझविणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. तुका सारिखे पूर्ण वैराग्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्यापरी पाववी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जनांनो नमस्कार. संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजवरून आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे समर्थ रामदासांच्या मनाचे श्लोक, दासबोध आणि आत्माराम या त्यांच्या वाङ्मयावरील प्रस्थान त्रयीवर आपण सध्या चिंतन करतो आहोत. दोन महिने होऊन गेले. रोज समर्थांची वाङ्मयीन पूजा आपण सगळे मिळून करतो आहोत. समर्थांच्या ग्रंथाचा, दासबोध ग्रंथाचा अभ्यास करणं, श्रवण करणं, मनन करणं, त्यावर चिंतन करणं आणि तो आपल्या आचरणात आणणं ही समर्थांची वाङ्मयीन पूजा आहे. त्यामुळे जशी आपली घरातली देवाची, उपास्य देवतेची, देवघरातल्या देवांची आपण नीटनेटकी शुद्ध पवित्र अशी पूजा करतो, तशीच ही पूजा आपण करतो आहोत. या सध्याच्या कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊन परिस्थितीत हा काळ सुसह्य व्हावा, संयमितपणे जगता यावा आणि थोडी मनाला उभारी यावी, चैतन्य यावं, केवळ हाच उद्देश या पाठीमागे नाहीये. पण यापुढे आपल्या नित्याच्या वाचनामध्ये, नित्य उपासनेमध्ये दररोज एक समास असला पाहिजे. संध्याकाळची थोडी उपासना असली पाहिजे. मग त्यामध्ये काही करुणाष्टक आहेत, रामरक्षा आहे, भीमरूपी आहे,
मनाचे श्लोक आहेत, जे आपल्याला शक्य होईल ते आपण सगळं केलं पाहिजे. कारण आपण जे आत्ता अभ्यास करतो आहोत, आपण जे काही शिकतो आहोत, समर्थांचं चरित्र जे पाहतो आहोत, त्या वाङ्मयाशी, समर्थांच्या चरित्राशी आणि एकंदरीतच समर्थ रामदासांच्या जीवनाशी आपण अखंड अनुसंधान ठेवलं पाहिजे. लॉकडाऊन पुरतं मर्यादित होता असा विषय नाहीये. मग त्यासाठी समर्थ विद्यापीठ ज्या परीक्षा घेतं, समर्थ बोध आहे, साधक आहे, प्राज्ञ परीक्षा आहे, मनोबोध विशारद आहे, केवळ मनाच्या श्लोकांचा अभ्यास, किंवा पत्रद्वारा दासबोध अभ्यास आहे, तो 3 वर्षाचा आहे. प्रवेश, परिचय, प्रबोध. तो झाल्यानंतर दासबोध सखोल अभ्यास आहे. दासबोध सखोल अभ्यास 5, 6, 7 वर्ष लागतील. तो झाल्यानंतर जर आपली इच्छा असली आणि आपण जर पात्र असलो तर आपल्याला समीक्षक म्हणून काम करता येईल. पुन्हा अभ्यासार्थींचा अभ्यास घेत राहायचं, म्हणजे पुन्हा 5-6 वर्ष आपण त्यात गुंतून राहतो. तो झाल्यानंतर आपल्याला पुरवणी अभ्यास करता येतो. पुन्हा 10-15 वर्ष आपण त्यात गुंतून राहतो. म्हणजे आयुष्य कधी संपेल याचा नेम नाही. आता काय झालं, कंटाळा आला असं म्हणायचं कारणच नाही. ही जी मी सगळी यादी सांगितली, ही किमान 30-35 वर्षे माणसाची घेऊ शकतात, जर आपलं आयुष्य असेल तर. तीस 35 वर्षाचा काळ आयुष्यातला जर आपण समर्थांच्या विचारांमध्ये घालवला तर आपलं जीवन किती तेजपुंज होईल बघा. ती साधना अखंड राहावी. दररोजचा एक समास आहे, रामरक्ष आहे, भीमरूपी आहे, जमलं तर मनाचे श्लोक आहे, जमलं तर करुणाष्टक आहे. पण ही साधना अखंड राहिली पाहिजे. म्हणून आजचा समास आहे अखंड ध्यान निरूपण. दशक 14, समास 8. अखंड ध्यान निरूपण. समर्थांना हे अपेक्षित आहे. आणि हे जेव्हा आपल्याला साध्य होईल तेव्हा आपल्याला जे आपलं स्वस्वरूप आहे, निज स्वरूप आहे, आत्मज्ञान आहे, मोक्ष आहे, कैवल्य आहे, या सगळ्यांची प्राप्ती व्हायला काही उशीर नाही. पण ती साधना मात्र अखंड असली पाहिजे. समर्थ म्हणतात, सगुण उपासनेमध्ये उपास्य दैवत आहे आणि उपासक आहे. 2 गोष्टी आहेत. तशी तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे उपासना. पण आपण ती तिसरी गोष्ट जरी बाजूला काढली तरी पण उपास्य दैवत एक आहे आणि उपासक आहे. द्वैत आहे. पण जर ध्यानधारणा केली, त्या पुढचा टप्पा समाधी अवस्थेमध्ये जर आपण जाऊन पोहोचलो तर द्वैत संपत आणि केवळ अद्वैत शिल्लक राहत. जो जप करतो आहे तो आणि ज्याचा जप करायचा आहे तो, हे दोघं जण आहेत. पण जर आपण अजपाजप केला तर तो पुढे समास आहे. त्याला स्वरूपानंद स्वामी म्हणतात, सोहम साधना. धरिता सो, सोडिता हम, जप चाले सोहम सोहम. त्या जपामध्ये तर कुणीच नाहीये, जप करणारा पण नाहीये, ज्याचा जप करायचा तो पण नाहीये. पण त्याच्या अधिष्ठानावर तो जप चालू आहे. आपला श्वास चालू आहे ना, तो आपण चालू ठेवतो का?
आता मी श्वास घेतो, आता मी सोडतो, ते धडे द्यायला ठीक आहे. प्राणायाम कसा करायचा, अनुलोम कसा करायचा, विलोम कसा करायचा, कुंभक कसा करायचा, रेचक कसा करायचा, हे सांगताना ठीक आहे. पण साधारणपणे आपण आपल्या जेव्हा कामामध्ये गर्क असतो, आपल्या जीवनामध्ये आपण कार्यरत असतो, तेव्हा आपल्याला काही लक्षातही येत नाही की आपण श्वास घेतलाय, धरलाय, सोडलाय, पण ती अव्याहत प्रक्रिया चालू आहे. आणि त्याला समर्थ म्हणतात सोहम साधना किंवा अजपाजप. समर्थ जे सांगतायत या समासामध्ये, म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे की सगुण पूजा वेगळी, ज्यामध्ये द्वैत आहे. पुढचा टप्पा आहे ध्यान. आपण म्हणतो बघा, मी ध्यानाला बसतो सकाळी 15 मिनिट, किंवा आपण कुणाला फोन केला, मग ते घरातून फोन उचलतात, ते सांगतात एक अर्ध्या तासाने केला तर चालेल का, कारण त्या आता ध्यानाला बसलेले आहे. साधनेमध्ये आध्यात्मिक साधनेची सुरुवात झाल्यानंतर एका टप्प्यावर ध्यान आहे. ध्यानाच्या पुढे समाधी आहे. त्या समाधीमध्ये भाव समाधी आहे, निर्विकल्प समाधी आहे. तशा तर 4 प्रकारच्या समाधी आहेत. पण ध्यान धारणेच्या नंतर समाधी आहे. समर्थांना ही ध्यान धारणा, समाधी हे सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यांना जे या समासात सांगायचंय ते आहे अखंड ध्यान. अखंड ध्यान. समर्थ म्हणतायत या सगळ्या चराचरामध्ये एकच परमात्म तत्व भरलेलं आहे, आणि ते तत्व माझ्याकडनं सगळी कर्मे करून घेत आहे, याचं अखंड स्मरण असणं म्हणजे अखंड ध्यान. म्हणजे मी साधना करतोय का, मी उपासना करतोय का, कुणाची करतोय, हे सगळे विषय गौण आहेत. पण एकमेव परमात्म तत्व आहे की जे या सगळ्या चराचराला चालवतंय आणि माझ्याकडनं सगळी कामं करून घेत आहे. त्याच्याशी माझं संधान असणं, त्याचं मला कायम स्मरण असणं म्हणजे अखंड ध्यान आहे. आपण जे नेहमीचं ध्यान करतो ते ध्यान समर्थांना या समासामध्ये अपेक्षित नाहीये. या समासामध्ये समर्थांनी केवळ ध्यानधारणा, समाधी एवढा पुरता सीमित हा समास ठेवलेला नाहीये. आपण असा विचार केलेला आहे किंवा चिंतन केलेलं आहे, 11व्या दशकानंतर साधारण प्रत्येक समासामध्ये 99% समासामध्ये एखादा समास राहून गेला असेल, परंतु आध्यात्मिक पातळीवरची साधना करणारा ज्ञानी असलेला महंत किंवा तो अधिकारी पुरुष तो समाजासाठी झटतो आहे, याचा कुठं ना कुठं तरी एक सूत्र समर्थ दासबोधातल्या प्रत्येक समासात सांगताय. समर्थांनी या समासातही सांगितलंय, वैयक्तिक साधना करीत समाजाच्या उद्धारासाठी झटणाऱ्या लोकसंग्रहाकडे ओवी क्रमांक 14 ते 17 मध्ये त्याचं विवेचन आलेलं आहे. समासाचं नाव काय? अखंड ध्यान धारणा. मग मी जे सामाजिक काम करतो आहे, वैयक्तिक तर करतोच, प्रपंच आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, पण एखाद्या संस्थेचं काम करतो आहे, एखाद्या मंदिराचं काम करतो आहे, एखाद्या ट्रस्टचं काम करतो आहे, एखादी चळवळ चालवतो आहे, ही सगळं काम करत असताना सुद्धा साधकाच्या अंतःकरणामध्ये ही अखंड धारणा असली पाहिजे की तो आहे आणि तो हे सगळं करून घेतो आहे.
मग अशा वेळी समर्थ म्हणतात की कुणी बरा आहे कुणी वाईट आहे असं म्हणायचं काही कारण नाही. कारण सगळ्या चराचरामध्ये त्याला त्याचं तत्व दिसलं पाहिजे. या समासाच्या शेवटच्या 10 ओव्यांमध्ये समर्थांनी एक मार्मिक प्रसंग उभारलाय आपल्या समोर आणि आपल्याला त्याचा हसायला पण येतं. आणि समर्थ म्हणतात, तो ज्या त्या प्रसंगातून सांगतायत की आपण जे प्रचलित ध्यान आहे, ध्यानाला बसणं, सुखासनामध्ये बसणं, दोन्ही हात गुडघ्यावर ठेवणं किंवा हातांची अशी हे करणं, एकमेकांवर हात ठेवणं, मग नजर कुठे ठेवायची, 2 भ्रू मध्ये ठेवायची का अर्धवट डोळे मिटलेले ठेवायचे, या ध्यानाची समर्थांनी एका दृष्टीनं जर पाहिलं तर टिंगल उडवली आहे. आमचे परमपूजनीय तात्यासाहेब गाडगीळ ते आम्हाला नेहमी म्हणायचे, साधना सप्ताहामध्ये आम्ही सकाळी 5:30 वाजता 5:30 ते 7 त्यामध्ये भोपाळी, काकडारती, प्रार्थना हे सगळं झाल्यानंतर 15 मिनिटं ध्यान आणि त्यानंतर मग श्रीराम जयराम जय जयराम म्हणत शिवतर घडीमध्ये समर्थांच्या दर्शनासाठी जायचं. तात्यासाहेब गाडगीळ विनोदानी म्हणायचे, ध्यानाचं काही ध्यान लागत असतं का? आपणही एक ध्यानच आहे. म्हणजे मी तिथं बसलेलो असलो, खरंच सांगतो, म्हणजे आता मी घडीमध्ये नाहीये आणि घडीतले फार कमी लोक आहेत या समूहावर, सांगायला काही हरकत नाही, पण ते डोळे मिटले की कसलं ध्यान आलंय. अनेक विचार, मग कुणाचा तरी खाकरण्याचा आवाज येतो, तिकडे लक्ष द्यायचं. असं वाटतं शेजारच्यानी मांडी बदलली आहे, तिकडे लक्ष द्यायचं. एखादा पक्षी झाडावर येतोय, पहाटेच्या वेळी तो कुहू 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 आवाज करतो, तिकडे लक्ष जातं. पायाला कळ लागते, मुंग्या येतात. 2-2, 3-3 दिवस समाधी अवस्थेमध्ये, ध्यानावस्थेमध्ये बसणारे लोक आपण ऐकलेले आहेत, पाहिलेले आहेत, पण आपल्याला 5 मिनिट ध्यान लागत नाही. म्हणून तात्यासाहेब गाडगीळांचं मला नेहमी मला असं वाटायचं की ते माझ्याकडे बघून म्हणतायत का काय, की या ध्यानाचं कसलं ध्यान लागणार आहे. पण सज्जन हो, समर्थांनी या समासामध्ये अत्यंत सोप्या शब्दामध्ये आपलं नेहमीचं ध्यान, समाधी, आपल्याला त्याचाही थोडा थोडा विचार करावा लागणार आहे. समर्थ सांगतायत, समास 8वा, दशक 14वा, अखंड ध्यान निरूपण. बरे ऐसा प्रसंग झाला तो होऊन गेला, आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे श्रीराम. आता ही ओवी खरं तर या समासाची नाहीये म्हणजे ती समासात आहे, पण या समासाचा आणि त्या ओवीचा संबंध नाहीये. मग ही ओवी कुठल्या समासाशी संबंधित आहे? काल जो आपण समास पाहिला, युगधर्म निरूपण, त्या समासाशी संबंधित असलेली ओवी आहे. सगळं समास काल आपण खूप विवेचन केलं, त्याच्यावर 1.5 तास विवेचन केलंय एका समासावर. ब्राह्मण लोकांची सगळी अवस्था समर्थांनी केवळ शेवटच्या 10 ते 12 ओव्यांमध्ये सांगितली. आणि ते सगळं सांगितल्यानंतर समर्थ म्हणतात किंवा मागोमाग सगळा मस्तीमध्ये घालवला, आता सगळं लक्षात आलंय, आता तरी सुधरा. आपलं कर्तव्य काय, आपण कशाच्या मागे लागलो. काल ती दिव्यांची अमावस्या झाली. काही वर्षाखाली मला आठवतं, एक मला कॉलेजमधला मित्र म्हणला होता, तुम्ही लोकांनी अगोदर खायचं बंद केलं तर मांसाहारी पदार्थांचे भाव कमी होतील. म्हणजे समाजामध्ये काय धारणा आहे, आणि लोक करतातच तसं.
समर्थांनी पहिली जी ओवी घेतलेली आहे या समासातली ती कालच्या मागच्या समासाला अनुलक्षून आहे. बरे ऐसा प्रसंग झाला झाला तो होऊन गेला, जाऊ द्या तिकडे, पाणी भरपूर वाहून गेले पुला खालून, आता त्याचा विचार करू नका. आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे. आता शहाण्यासारखं वागा, आता नीट वागा. आपलं काम काय आहे, आपण कशासाठी जन्माला आलो, आपण समाजाला काय दिलं पाहिजे, समाज आपल्याकडून कशाची अपेक्षा करतोय, याचा विचार करून वागा. देव पूजावा विमळ हस्ती, तेणे भाग्य पाविजे समस्ती. मूर्खा भक्त व्यस्ती, दरिद्र पाविजे श्रीराम. आधी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे. अखंड ध्यानची धरावे, सर्वोत्तमाचे श्रीराम. समर्थ म्हणताय देव पूजावा विमळ हस्ती. हस्ती म्हणजे हात, विमळ म्हणजे शुद्ध. म्हणजे कोणत्या साबणाने धुतले का कोणता सॅनिटायझर मारलेले हात. आता सध्या तर काय सारखं ते चालूच आहे, सॅनिटायझर मारणं आणि हात धुणं. हात स्वच्छ आहेत, पण हे हात का, हात स्वच्छ असून काय उपयोग आहे. तुकोबा म्हणतात साबणाने किती घासला तरी कावळ्याचा रंग बदलणार आहे का, तो नाही बदलणार. समर्थ म्हणताय देव पूजावा विमळ हस्ती, तेणे भाग्य पाविजे समस्ती. मूर्ख अभक्त व्यस्ती, दरिद्र भोगीचे. व्यस्ती म्हणजे गैरशिस्त असणारे, शिस्तीत नसलेले. म्हणून समर्थांना शिस्त अत्यंत प्रिय आहे. समर्थ वाङ्मयामध्ये जेवढ्या परीक्षा आहेत, जेवढे अभ्यासक्रमाचे उपक्रम आहेत, त्या सगळ्यामध्ये दासबोध सखोल अभ्यास अत्यंत सखोल आहे आणि अत्यंत शिस्तबद्ध आहे. पत्र लिहिताना नवीन ज्यांना प्रवेश दिला त्यांच्या सगळ्यांच्या पत्रामध्ये मी लिहितो, सर्वोच्च पातळी असलेला अभ्यासक्रम आणि अत्यंत शिस्तमय असलेला अभ्यासक्रम. समर्थांना शिस्त अत्यंत प्रिय होती. म्हणजे पूजनीय वरदानंद भारती त्यांना सुद्धा शिस्त अत्यंत प्रिय होती. मी तुम्हाला सांगितलं ही मोठी माणसं, बाबासाहेब पुरंदरे वयाची 93-94 वर्ष वय, पण 1 मिनिट मागे पुढे झालेला चालत नाही. बिंदू माधव जोशी 4 वाजता सभा असली तर 3:35 3:40 जॅकेट घालून हातात घड्याळ बांधून तयार खुर्चीवर, चला किती वेळ लागेल आपल्याला सभास्थानी जायला. आमचे वरदानंद भारती त्यांच्या खोलीमधून सभेच्या ठिकाणी त्या पाठीमागच्या समोरच्या पटांगणामध्ये येऊन बसण्यासाठी किती मिनिट लागतात, किती सेकंद लागतात याचा अभ्यास होता त्यांचा. लोक घड्याळ लावायचे, ते येऊन बसले की व्यासपीठावर. गैरशिस्त माणसाला काहीच जमत नाही, प्रपंचही होणार नाही, परमार्थही होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात मूर्ख अभक्त व्यस्ती. 3 उपमा दिलेल्या आहेत अशा लोकांना. जे मूर्ख आहेत, जे अभक्त आहेत, ज्यांना श्रद्धा नाहीये, भगवंताबद्दल आस्था नाहीये, आणि व्यस्ती. व्यस्ती म्हणजे गैरशिस्त असणारे, शिस्तीत न बसणारे. या तिघांना समर्थ असं म्हणतात की दरिद्र भोगावं लागेल. सकाळी उशिरा उठायचं, दुपारी झोपायचं. म्हणजे मी या बाबतीमध्ये एक अभ्यासच केलेला आहे. 50 वर्षाच्या खाली वय असणारे आणि काही व्याधी नसणारे, साधारण असे लोक म्हणतोय मी. आता एखाद्याला काही व्याधी असेल तो भाग सोडून द्या, पण 50 वर्षाच्या खाली जर माणूस, ती व्यक्ती 6 वाजेपर्यंत उठत नसेल आणि दुपारी 1-1.5 तास झोपत असेल तर मी म्हणतो त्यांनी त्याच्या आयुष्याचा नाश केलेला आहे. हे कदाचित पटणार नाही आपल्याला,
पण मी पाहिलेलं आहे, मी अनुभवलेलं आहे हे सगळं. 5:30-6च्या नंतर झोपणं पहाटे, सकाळी पहाट कसली, सकाळच म्हणायला पाहिजे, आणि पुन्हा दुपारी झोपायचं. देव पूजावा विमळ हस्ती, याचा दुसरा अर्थ असा आहे की ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, ज्याच्या हातांना चोरी, लवाडी, चहाडी अशा प्रकारच्या दोषांचा संसर्ग झालेला नाहीये, ज्याचे हात शुद्ध आहेत, कर्म शुद्ध आहे, वासना रहित, हेतू रहित, फळाची अपेक्षा सोडून जो कर्म करतो तो विमळ हस्ती आहे. देव पूजावा विमळ हस्ती, तेणे भाग्य पाविजे समस्ती. अशा सगळ्या लोकांचं भाग्य उदयाला येणार आहे, समर्थांचा शब्द आहे. शंका घ्यायचं कारणच नाही काही. सर्वामध्ये जो उत्तम, तया नाव सर्वोत्तम, आत्मानात्म विवेक वर्म, ठाई पाडावे श्रीराम. सर्वामध्ये जो उत्तम, तया नाव सर्वोत्तम, आत्मानात्म विवेक ठाई पाडावा. काय आत्मा आहे, काय अनात्मा आहे, कशात आत्मा आहे आपण म्हणतो ना, माणूस गेला की आत्मा गेला म्हणतो. त्यातली जी चैतन्य वस्तू आहे ती गेली. आता आपण हे 50 वर्ष, 60 वर्ष, 80 वर्ष, 100 वर्ष टिकतो, पण शेवटी जातोच ना. आणि एखादी प्लास्टिकची वस्तू आहे, ती एवढे दिवस टिकेल का, एवढी वर्ष? खराब होणार ती. म्हणून समर्थ म्हणतात, आता हा जो आत्मानात्म विवेक आहे, हा सहजासहजी साधकाच्या पचनी पडत नाही. रामकृष्ण परमहंस दक्षिणेश्वरीला आले, काली मातेची पूजा करायला लागले, अत्यंत भावविभोर अवस्थेत. लोक म्हणायला लागले, तो पागल हो गया पुजारी. आणि त्यांना ते रस्त्याने जात असताना लोक या शब्दाने बोलायचे, पागल पुजारी जा रहा है. ते राणी रासमणींचं मंदिर होतं त्यांनी बांधलेलं, त्यांच्या कानापर्यंत ही खबर गेली. राणी रासमणींनी भावाला पाठवलं. ते म्हणले, जाऊन बघून तर ये, तू जे काही त्या गदाधर नावाच्या मुलाला पूजेसाठी थांबवलेलं आहेस, लोक तर त्याच्याबद्दल काही बाही बोलतायत. देवीची पूजा व्यवस्थित व्हायला पाहिजे, सालंकृत पूजा व्हायला पाहिजे, आपल्याकडनं चूक होऊ नये बरं का, तू जाऊन बघून तर ये. राणी रासमतीचा भाऊ एके दिवशी गुपचूप आला आणि त्याने खिडकीतून पाहिलं, आणि तो पूजा पाहून तो थक्क झाला. आणि ज्या मॅनेजरनी कागाळी केली होती त्या मॅनेजरला सांगितलं, आपलं नशीब आहे म्हणून असा पुजारी आपल्याला मिळालेला आहे. आता जर तू त्याच्याबद्दल कुणाशी बोलशील तर तुझी नोकरी घालतो, तुला या नोकरीवरून काढून टाकतो. काली मातेची पूजा करत होते, तासन तास पूजा व्हायची. ती भावावस्था साधकाला सुटत नाही, कारण त्यातला जो आनंद आहे, त्या आनंदाला इंग्रजीमध्ये एक शब्द आहे, ब्लिस, BLIS, ब्लिस. ते शब्दात व्यक्तच नाही करतायत. 1865-66च्या दरम्यान गुरूंना काळजी आहे शिष्याची, रामकृष्ण परमहंसांची. परमहंस परिव्राजकाचार्य श्री तोतापुरी महाराज तिथे आले. तोतापुरी महाराजांच्या चरित्रामध्ये एकही असा क्षण नाहीये, एकही आठवडा असा नाहीये की ते एका जागेवर राहिलेत. पण दक्षिणेश्वरीला आले आणि त्यांनी ठाकुरांची गाठ घेतली.
गदाधराची गाठ घेतली आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे हा तर फार पोचलेली विभूती आहे. ते म्हणाले, थांब मी तुला वेदांत साधना शिकवतो. आणि त्या सगुण पूजेमध्ये रत असणारे कार्य एकदम विलीन झालेले गदाधर त्यांना तोतापुरी महाराजांनी सांगितलं की तुला जे मी ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाच्या खड्गाने काली मातीचे तुकडे तुकडे कर. आपल्याला कल्पना तरी सहन होईल का बघा. एखादी उपास्य देवता आहे आपली, काही प्रसंग असले आपल्या जीवनातले की आपण त्याच्याशी हितगुज करतो, त्याच्या सगळं कानावर टाकतो आणि त्या उपास्य देवतेचे तुकडे तुकडे कर. पण ती मानसिकता तयार होईना गदाधरांची. तोतापुरी महाराजांनी त्या झोपडीमध्ये इकडे तिकडे पाहिलं, एक काचेचा तुकडा पडलेला होता, तो घेतला आणि 2 बोईच्या मध्ये फिरवला. रक्ताची धार लागली आणि त्या भाव समाधीतून काली मातेची भावना त्यांच्या अंतःकरणात जागृत होती. ती होती भाव समाधी. तो तुकडा फिरवला आणि त्या भाव समाधीतून ठाकूर म्हणजे गदाधर निर्विकल्प समाधीत गेले. कुणीही नाही तिथे, उपास्य दैवत नाही, उपासक नाही, उपासना नाही, काही नाही. केवळ एकच आहे की ज्याच्या सत्तेवर हे सगळं चालू आहे. त्याला आकार नाही, रंग नाही, रूप नाही. आणि तो अद्वैत भाव तोतापुरी महाराजांनी गदाधरांना त्याची प्रचिती आणून दिली आणि त्यांचं नामकरण केलं रामकृष्ण. आणि ही परमहंसांची परंपरा म्हणून परमहंस, रामकृष्ण परमहंस गदाधरांचं असं नाव बदललेलं आहे. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणतायत, काशीपूरला विलायतेतून आले, परदेशातून आले आणि मग काही दिवस थोडे दिवस अशा ठिकाणी राहिले की लोकांनी, त्यांच्या गुरुबंधूंनी त्यांना खूप आग्रह केला की आता एवढी वर्ष तुम्ही बाहेर होता, थोडे आमच्याकडे येऊन राहा. मग स्वामी विवेकानंद अचलपूर, काशीपूर, दिल्ली अशा काही ठिकाणी राहिले. आणि काशीपूरला एकदा असताना 1897ची गोष्ट आहे. काशीपूरला असताना काही शिष्य जमा झाले आणि त्यांनी विचारलं की ध्यान आणि समाधी यातला फरक काय, किंवा समाधीमध्ये भाव समाधी आणि निर्विकल्प समाधी यातला फरक काय. स्वामी विवेकानंदांनी जे सांगितलंय, स्वामी विवेकानंद म्हणतात भाव समाधी म्हणजे आपली जी इष्ट देवता आहे, उपास्य देवता आहे, त्याचा भाव अंतःकरणात ठेवणे. उपास्य देवता, समजा हनुमंत ही माझी उपास्य देवता आहे आणि मी तो भाव अंतःकरणात ठेवून जर समाधी करायला लागलो, समाधीला बसायला लागलो, म्हणजे ध्यानाच्या पुढची अवस्था आहे. अगोदर ध्यानाला बसायला लागेल, नंतर समाधीची पायरी चढावी लागेल. तर स्वामी विवेकानंद असं म्हणतात की ज्या उपास्य देवतेची तुम्ही भाव समाधी करतात तशी तुमच्या शरीरामध्ये बदल होत जातात. विलक्षण आहे. आणि याचा अनुभव किंवा याची साक्ष स्वतः रामकृष्ण परमहंस आहेत. म्हणजे त्यांनी 18 भाव समाधीचा अनुभव घेतलेला आहे. त्यामध्ये पंथही आले वेगवेगळे, जैन आले, धर्म, येशूचा साक्षात दर्शन झालेलं आहे रामकृष्ण परमहंसांनी, पैगंबरांचं दर्शन झालेलं आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात आमच्या ठाकूरांनी अशी 18 भाव समाधीची प्रचिती घेतलेली आहे.
स्वामी विवेकानंद दास्य भक्तीमध्ये हनुमंताच्या रूपात राहिले. मग हनुमंत झाडावर बसायचे, रामकृष्ण परमहंस झाडावर राहायचे. या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर, खाली उतरलेच नाहीत. फळं खायची. त्यांच्या चरित्रात असं सांगितलेलं आहे की त्या काळामध्ये त्यांना थोडं शेपूट वाढलेलं होतं. अहो, स्वतः समर्थांच्या आयुष्यातही तसा प्रसंग आहे ना. ते जेवायला बसलेले होते आणि दोघे, वेणाबाईंच्या आयुष्यातला प्रसंग आहे, सतीबाई शहापूरकरांच्या आयुष्यातला प्रसंग आहे. एकदाच वाढण वाढायचं आणि समर्थ बहुतांश वेळा एकांतात जेवण करायचे. काही पदार्थ राहिला आणि तो वाढला का नाही स्वामींना, म्हणून स्वामी ज्या रूम मध्ये बसलेले आहेत, ज्या खोलीत बसलेले आहेत, त्याचं दार उघडून सतीबाई शहापूरकर बघतायत तर मध्ये एक मोठा वानर बसलेला आहे, त्याला शेपूट आहे. भोवळ येऊन पडल्या. वेणा स्वामींच्या चरित्रातला प्रसंग असा आहे. मोरोपंतांची आर्य आहे, त्यामध्ये उल्लेख आहे आवाळूचा आणि पुच्छाचा. समर्थांना पुच्छ होतं. अहो, एवढंच नव्हे, रामकृष्ण परमहंसांच्या चरित्र असं सांगतं की मधुरा भक्ती करताना की मी कृष्णाची राधा आहे, या भावनेने ते राहिले. त्यांच्या चालण्यात सुद्धा फरक पडला. एका स्त्री सारखं ते चालायचे. त्यांचं चरित्र असं सांगतंय, आपला विश्वास नाही बसणार. त्यांच्या छातीचा आकार बदलला आणि त्यांना मासिक धर्म आला. आपल्याला पटेल का हे? पण स्वामी विवेकानंद सांगताय, रामकृष्ण ठाकूरांचं चरित्र सांगताय. अत्यंत अलौकिक चरित्र आहे रामकृष्ण परमहंसांचं. 18 भाव समाधीची प्रचिती ठाकूरांनी घेतलेली आहे. सगळी शरीराची ठेवण, हालचाल, हावभाव सगळे त्याप्रमाणे होतात. पण समर्थांना या समासामध्ये निर्विकल्प समाधी अपेक्षित आहे, अखंड ध्यान धारणा. निर्विकल्प समाधीमध्ये मी देह नाहीये, मन नाहीये, बुद्धी नाही, अशा प्रकारे नेती नेती नेती, मी हे नाही, मी ते नाही, मी ते नाही. ज्ञानी साधक चिन्मात्र सत्तेमध्ये पोहोचतो आणि त्याला निर्विकल्प समाधी लागते. तिथं निर्गुण अवस्था आहे आणि भाव समाधीमध्ये सगुण अवस्था आहे. पुढे समर्थ सांगतात, तो सकळ देहामध्ये वर्ततो, इंद्रिये ग्राम चेष्टवितो, प्रचितीने प्रत्यय येतो, प्राणी मात्री श्रीराम. प्राणी मात्री जगदांतरे, म्हणून राखावी अंतरे, दाता भोक्ता परस्परे, सकळ काही श्रीराम. निर्विकल्प समाधी किंवा अखंड ध्यान अनुसंधान जे आहे, अखंड ध्यान निरूपण समर्थांना जे अपेक्षित आहे ती अवस्था. समर्थ म्हणताय की ते जे चैतन्य आहे ते सगळ्या देहांमध्ये वर्तत, सगळ्या देहांमध्ये व्यान रूपाने ते सगळीकडे फिरतंय. इंद्रिय ग्राम चेष्टवितो, चेष्टा करून घेतोय सगळ्या इंद्रियांच्या अवयवांकडनं, सगळी कामं करून घेतोय. प्रचितीने प्रत्यय येतो, प्राणी मात्री याची प्रचिती घेता येते. समर्थ सांगतायत प्राणी मात्री जगदांतरे, म्हणून राखावी अंतरे. म्हणून समर्थ म्हणतायत राखावी बहुतांची अंतरे. का? त्या सगळ्या बहुतांमध्ये ते एकच तत्व आहे की ते सगळीकडे व्यापून आहे. कुणाचा राग, कुणाचा लोभ, दाता भोक्ता परस्परे, सकळ काही. मुळी पाहणार तो एकला, सकळा ठाई विभागला.
देह प्रकृतीने झाला भिन्न भिन्न श्रीराम. देहाची प्रकृती जशी आहे, कुणी ठेंगण आहे, कुणी उंच आहे, कुणी काळा आहे, कुणी गोरा आहे, कुणी चार पायावर चालतो, कुणी फक्त 2 पायांवर चालतो, कुणाला 2 हात 2 पाय आहेत, कुणाला फक्त 2 पायच आहेत. ही जी सगळी विविधता आहे, पण त्या विविधतेमध्ये एकच एक समान तत्व आहे की जे सगळ्यांच्या अंतर्यामी वसलेलं आहे. मला तुम्ही सांगा, जसं समर्थ म्हणतायत, समर्थांच्या चरित्रातले प्रसंग आहेत, तुकाराम बुवांच्या चरित्रातला प्रसंग आहे, एकनाथ महाराजांच्या चरित्रातला प्रसंग आहे. शूलभंजन डोंगरावर साधना करत असताना एकनाथ महाराज समाधीत जायचे आणि त्या काळामध्ये एक मोठा काळसर्प यायचा. तो त्यांच्या कमरेभोवती विळखा द्यायचा आणि त्यांच्या डोक्यावर एक आच्छादन धारण करायचं. जेव्हा समाधी उतरलेली असायची तेव्हा एक गुराखी यायचा, एक धनगर यायचा आणि तो एकनाथ महाराजांसाठी दूध आणून द्यायचा. आता ह्या स्वतः एकनाथ महाराज, तो धनगर आणि तो काळसर्प, एक दिवस असा झाला की समाधी उतरायच्या अगोदर तो धनगर लवकर आला. येताना त्यांनी वाडगं आणलेलं आहे दुधाचं, आणि तो आला त्या झाडाखाली, सगळी झाडी बाजूला करत 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 आला आणि त्यांनी पाहिलं एक भला मोठा काळसर्प एकनाथ महाराजांच्या कमरेला विळखा घातलेला आहे आणि डोक्यावर त्यांनी आच्छादन धारण केलंय, एक छत्र धारण केलंय. तो प्रकार पाहिला, हातातलं भांड पडलं त्याच्या आणि तो किंकाळी येऊन तिथून पळायला लागला. त्या आवाजाने एकनाथ महाराज जागे झाले. आता जशी एकनाथ महाराजांची समाधी लागली आहे तशी काळसर्पाची समाधी लागली असंच म्हणायला पाहिजे. कारण त्या दोघाही जीवांमधला, त्या जीवात्म्यातला जो आत्मतत्व आहे, जे चैतन्य आहे, ते तदाकार झालेलं आहे, ते अखंड ध्यान आहे. पण त्या आवाजाने, त्या किंकाळीने काळसर्पाची पण समाधी उतरली, एकनाथ महाराजांची पण समाधीचा भंग झाला. काळसर्प निघून गेला. तो जाताना एकनाथ महाराजांनी पाहिला. एकनाथ महाराजांनी तेव्हा रचलेलं ते कवन आहे, आम्हा डंखो आला काळ, तो झाला कृपाळ. डंख करण्यासाठी आला पण तो कृपाळू झाला. भली ओळखी झाली आता, अनेक दिवसाचा सहवासानी त्या काळाची आणि एकनाथ महाराजांची ओळख झाली आहे, मैत्री झाली आहे. चित्त मिनली से चित्ता, देही फिटला देहो भाव, तेथे काळची झाला वाव, एका जनार्दनी पाही जिन्या मरणा सुरस नाही. काय म्हणतायत एकनाथ महाराज? सगळं चरित्र, तो प्रसंग सगळा या अभंगात आलाय. तो काळ सर्प डंख करण्यासाठी आला होता, पण त्याच्याही लक्षात आलं याच्यातलं तत्व माझ्यातलं तत्व एकच आहे. ऋषी मुनींच्या आपण पाहिलेलं आहे, ते शास्त्र ग्रंथांमध्ये त्याची प्रचिती आहे, त्याचं वर्णन आहे. एकाच पाणवठ्यावर शेळी येते, वाघ येतोय, हरिण येतोय, साप येतोय, मुंगूस येतोय. मैत्र भाव, कारण अखंड ध्यान, सर्वोत्तमाचं असलेलं ध्यान आहे. भिन्न भाषे देहाकारे, प्रस्तुत एकची अंतरे, बोलणे चालणे निर्धारे, त्यासीच घडे श्रीराम. समर्थ म्हणतात भिन्न भाषे देहाकारे. देह भिन्न आहे, देह वेगवेगळा आहे, म्हणून तो भास आहे, म्हणून त्यामध्ये विविधता आहे.
हे असं नाही, ते तसं नाही, इथं असा फरक आहे, तिथं तसा फरक आहे. हे सगळं वरच्या आकारामुळे झालंय. काय भुललासी वरलिया रंगा, उस डोंगा परी रसन हे डोंगा. ते जे तत्व आहे आत असलेलं ते वेगळं आहे. वरच्या रंगावर आकारावर भुलण्यात अर्थ नाहीये. आपुले पारिखे सकळ लोक, पक्षी स्वापद पश्चादिक, किडा मुंगी देहधारक, सकळ प्राणी श्रीराम. किती समर्थांनी आपुले पारिखे सकळ लोक. आपल्या घरामध्ये विविधता आहे, स्वभावामध्ये विविधता आहे, आणि आपल्यावर अनेक जन्मांचे संस्कार आहेत ना. अनेक जन्म झालेले, त्याची कुणी वेगळं सांगावं लागेल का भविष्य? दूध ओतून घेत असताना आपण फू करतो त्यावर, साय येऊ नये म्हणून, आणि ते फू करत असताना डोळे मिटले जातात. म्हणजे आपण मागे कुठेतरी मांजरीच्या जन्मात होतो. राग येऊन कुणाला लाद घातली म्हणजे मागे कुठेतरी आपण एखाद्या अश्वाच्या जन्मात होतो. राग येऊन कधीतरी चावतो. म्हणजे कुत्र्याच्या जन्मात होतो. अनेक जन्मांचे पदर आहेत, आणि या जन्मात तर पदरच पदर आहेत. कसं लक्षात येईल? आपल्याला फरकच वाटणार, आपल्याला भिन्नताच दिसणार. समर्थ म्हणतायत आपुले पारिखे सकळ, आपले आणि परके सगळे एकच आहेत. लोक, मित्र म्हणा, माझ्या कॉलनीमध्ये राहणारे लोक म्हणा, माझ्यासोबत नोकरी करणारे लोक म्हणा, मी ज्या चळवळीत काम करतो तिथले कार्यकर्ते म्हणा, सगळे एक आहेत. पक्षी स्वापद पश्चादिक, त्याच्यात सुद्धा प्राणी मात्रांमध्ये सुद्धा फरक आहे. किडा मुंगी देहधारक सकळ प्राणी, या सगळ्या प्राण्यांमध्ये, सगळ्या पक्ष्यांमध्ये, सगळ्या माणसांमध्ये एकच एक तत्व आहे. पुढे अजून वर्णन केले. खेचर भूचर वनचर नाना प्रकारे जळचर, चत्वार खाणी विस्तार, किती म्हणून सांगावा, किती प्रकार सांगावे, त्या सगळ्यांमध्ये एकच एक तत्व आहे. जगदांतरे ओळला धनी, किती एकवटील प्राणी, परी ते ओळायाची करणी, आपणापासी श्रीराम. जगदांतरे ओळला धनी, तो जो धनी आहे, तो जो सगळ्यांचा मालक आहे, तो त्या जगाचा मालक आहे, तो जगाच्या आत बसलेला आहे. जगदांतरे ओळला धनी, किती एकवटील प्राणी, त्या सगळ्या प्राण्यांना, सगळ्या विविधतेला त्यांनी एक वटून ठेवलेलं आहे, एका सूत्रात बांधलेलं आहे. परी ते ओळायाची करणी आपणापासी. पण ते ओळायाची म्हणजे दोन भाग आहेत, दोन अर्थ आहेत त्याचे. ओळायाची म्हणजे ओळखायची, आणि अशा विविधतेने नटलेल्या लोकांनी आपल्यासोबत राहणं, लोकसंग्रह, लोकसंघटन. आम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. आणि अशा विविधतेने नटलेल्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या स्वभावाच्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी आमच्या सोबत राहणं म्हणजे ओळणे. समर्थ म्हणतायत ते आपणापाशी. ते कुणाजवळ आहे? त्या ज्ञानी महंताजवळ आहे, जो लोकसंग्रहाचं काम करतोय, लोकसंघटनेचं काम करतोय. त्याच्याकडे ही सगळी किमया असली पाहिजे. हे आपणाकडेच येते, राजी राखीजे समजते, देहासी बरे करावे ते, आत्मयास पावे श्रीराम. दुर्जन प्राणी त्यातील देव, त्याचा लाताड स्वभाव, रागास आला जरी राव, तरी तंडो नये की श्रीराम. आता इथं समर्थ म्हणताय की एखाद्याचा दुर्जन स्वभाव आहे, त्याचा लाताड स्वभाव म्हणजे लाता घालणे, लोकांना जवळ न येऊ देणे, शिंगावर घेणे, वाईट साईड बोलणे. दुर्जन प्राणी त्यातील देव. प्राणी दुर्जन आहे, पण ते आत्मतत्व दुर्जन आहे का, ते ओळखता आलं पाहिजे.
म्हणून त्या आत्मतत्वाला जर आपण आपल्याशी तदाकारता करून दिली तर त्याचा ते दुर्जन सुद्धा सज्जन होतात. आणि संतांच्या बाबतीत घडलंय का नाही? किती दुर्जन लोक संतांच्या जवळ येतात आणि ते सज्जन होतात. राजी राखी जे समजते, सगळ्यांना राजी केलं पाहिजे, सगळ्यांना खुश ठेवता आलं पाहिजे, त्याचा लाताड स्वभाव. रागास आला जरी रावत तरी तंडो नये की, असा जर एखादा रागीट माणूस असेल, आपल्या घरामध्ये एखाद्याचा स्वभाव रागीट असतो, आपण ज्या समाजाचं काम करतो आहोत, ज्या चळवळीचं काम करतो आहोत, ज्या संस्थेचं काम करतो आहोत, त्या संस्थेतले कार्यकर्ते पदाधिकारी तेही तसे एखाद्या वेळी असू शकतात. आपल्यासोबत नोकरी करणारे, आपल्यासोबतचे जे मित्र आहेत, जे काम करणारे लोक आहेत, कर्मचारी आहेत, त्यांचाही स्वभाव तसा असू शकतो. पण त्याला सुधारता आलं पाहिजे. ही टेक्निक समर्थ या समासामध्ये आम्हाला सांगतायत, ते करता आलं पाहिजे आपल्याला. प्रसंगी सांडीच करणे, पुढे विवेके विवरणे, विवेक सज्जनची होणे, सकळ लोकी श्रीराम. प्रसंगी सांडीच करणे, असा जर तो रागिष्ट माणूस असेल, त्याच्यासोबत तंडून काही उपयोग आहे का? मग जर तो सुधारत नसेल किंवा आपली कॅपॅसिटी नसेल, प्रसंगी सांडीच करणे, त्याला बाजूला ठेवणे, सोडून देणे, जास्त नादी नाही लागणे. पुढे विवेके विवरणे, पण आपला जो विवेक शाबूत ठेवून आपण इतरांशी तसं वागलं पाहिजे, त्याच्यासोबत तंडत राहायचं आणि आपली मानसिकता खराब करून घ्यायची. आणि विनाकारण मग तो राग किंवा ती चिडचिड दुसऱ्या माणसाच्या अंगावर चढते. विनाकारण त्याला आपण रागावतो, विनाकारण त्याच्यावर आपण चिडतो. का? तर त्याच्याकडून आपल्याला मिळालेला तो आहेर आहे आणि तो आपण इकडे देतो. खरं तर काही गरज आहे का तसं काही करायची? गरळ आणि अमृत झाले, परी आपपण नाही गेले, साक्षात्वे आत्मयास पाहिले, पाहिजे तैसे श्रीराम. अंतर्निष्ठ जो पुरुष, तो अंतर्निष्ठेने विशेष, जगामध्ये जो जगदीश, तो तयास ओळखे श्रीराम. असा जो ज्ञानी पुरुष आहे, ज्यांनी अखंड ध्यान त्याची साधना केलेली आहे, तो अंतर्निष्ठ आहे. तो अंतर्निष्ठेने विशेष विशेष साधना आहे ही. ध्यान धरणे, समाधी आणि निर्विकल्प समाधी यामध्ये फरक आहे. आता ध्यानाची प्रक्रिया जर आपण बघितली, अष्टांग योग पतंजलींचं जे सूत्र सांगतं त्यामध्ये हे 8 योग आहेत. 8 योगामध्ये एक ध्यान आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी आहे. शेवटी अष्टांग ह्या 8 पायऱ्या आहेत. यम म्हणजे काय? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. साठा करणे, संग्रह करणे, सत्य बोलणे, ब्रह्मचर्य पालन करणे, अहिंसा, हे 5 प्रकारचे यम आहेत. नियम, शौच असणे, शुद्धता असणे, अंतर्बाह्य शुद्धता, संतोष, समाधानी असणे, तप करणे, कायिक, वाचिक, मानसिक तिन्ही पातळ्यांवर तप झालं पाहिजे. एखादं काम हातात घेतलेलं आहे, मग ते तिन्ही पातळ्यांवर केलं पाहिजे. तप म्हणजे काय? फक्त जप करणे का? समर्थांनी टाकलेला तप केलं म्हणजे काय फक्त 24 तास जपच करत होते का? कायिक, शरीराने तप केलं पाहिजे. वाचिक, चांगलं बोललं पाहिजे, वाईट बोलता उपयोगी नाही. कुणाला लागेल, कुणाला दुखावेल कुणाचं अंतःकरण, असं बोलता उपयोगी नाही. मानसिक, मनाने वाईट चिंतने नाही. कायिक, वाचिक, मानसिक. ईश्वर प्राणिधान, निर्हेतुक साधना, अपेक्षा न ठेवता काम करेल. काही फळ मिळेल म्हणून काम करणे नाही. आसन, आपली बैठक ती किती स्वच्छ असली पाहिजे, कशावर बसायला पाहिजे, त्याचा खूप मोठा विचार केलेला आहे त्यामध्ये.
म्हणून आम्ही दासबोध सखोल अभ्यास पूर्ण ज्यांचा झालेला असतो अशा साधकाचा सत्कार करताना आम्ही त्याला घोंगडीचं एक आसन देतो, एक जपाची माळ देतो, एक 100 पाणी वही देतो आणि पेन देतो की त्यांनी श्रीराम जय राम काही वाची मानसिक जप झाला पाहिजे, त्यांनी लिहिलं पाहिजे, रोज त्या आसनावर बसलं पाहिजे, जपाची माळ दिली पाहिजे. कुठलंही प्रमाणपत्र पूर्ण झाल्यानंतर मिळत नाही. प्रत्याहार, आहारावर नियंत्रण, काय खायचं, केव्हा खायचं, बघितलं आपण 2 दिवसाखाली कशा उड्या पडल्या ते. काही काही वेळा लाजच वाटते, शरम येते आपल्याला. सध्या दिवस काय आहे, काय परिस्थिती आहे, लॉकडाऊन चालू आहे, रोजचा आकडा काही कमी होत नाही. पण का तर काय, उद्यापासून श्रावण लागणार आहे. काय त्या बाटल्या घेण्यासाठी गर्दी, काय त्या दुकानांवर गर्दी. प्रत्याहार, आहारावर नियंत्रण, धारणा, काय हवंय काय नको, किती असलं पाहिजे, किती धारण केलं पाहिजे, कशाची मला गरज आहे. ध्यान 7वी अवस्था आहे ती. अष्टांग योगामध्ये 7वी पायरी आहे, 7वं अंग आहे. एखाद्या गोष्टीवर किंवा भावावर, एखादी गोष्ट किंवा भाव, त्या भावावर मन एकाग्र करणे आणि त्या भावावर ते टिकवणे, एकाग्र झालेलं मन म्हणजे ध्यान आहे. ध्यानाला बसल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या डोळ्याच्या डोळ्यामध्ये, या डोळ्यात नव्हे त्याच्या डोळ्यामध्ये कोण पाहतोय तो, तिथं तो भाव स्थिर झाला पाहिजे. मग सुखासनात बसावं लागतं, मनाला निर्विषय करावा लागतो, त्याशिवाय ध्यान कसं लागेल. प्राणायाम, श्वसनावर नियंत्रण पाहिजे, तो संथ गतीनं झाला पाहिजे. जपानी मनावर नियंत्रण मिळवता आलं पाहिजे. वातावरण, आजूबाजूचं दृश्य याबाबत साक्षी भाव असला पाहिजे. म्हणजे इटलीमध्ये एवढी लोक मेली, आपण कुठल्या भावानी बघितलं, साक्षी भावानी पाहिलं. आपल्याला दुःख झालं का, आनंद नाही झाला, दुःख नाही झालं, आपण फक्त ते आकडे पाहिले. स्वामी विवेकानंद आणि त्यांचे सगळे मित्र ध्यानाला बसले आणि सगळ्यांच्या लक्षात असं आलं की अरे इथं डास खूप आहेत. मग सुरुवातीला कुणी असे डोळे बंद करून असं करायला लागलं. हळू डोळा उघडून बघितला, पलीकडचा एक जण गेलाय, इकडचा एक जण गेलाय, मीच बसलोय. एक एक करून सगळे उठले, केवळ स्वामी विवेकानंद जागेवर बसलेले. जसा एकनाथ महाराजांच्या भोवती जो काळ सर्प होता ध्यानाला बसलेला समाधी अवस्थेमध्ये, तसे स्वामी विवेकानंदांच्या अंगावरचे डास ध्यानाला बसले होते. अहो, ही लहानपणी ही सगळी मुलं खेळत बसली. स्वामी विवेकानंदांना तेव्हापासूनची धारणा आहे ती. आणि एक साप जवळ आला, सगळी पोरं पळून गेली. साप आला. आणि सगळ्या मुलांनी जाऊन आईला सांगितलं, भुवनेश्वरी देवींना सांगितलं की आम्ही एका झाडाखाली बसलेलो होतो तिथं. आणि बिले उठतच नाहीये, नरेंद्र उठतच नाहीये जागचा. आई धावत आली. आई म्हणाली, अरे तू साप नाही बघितला, हे सगळे साप 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 ओरडत होते. नरेंद्रने सांगितलं, मला तर माहितीच नाही ते. साक्षी भावनेने पाहणं, ते ध्यानामध्ये जमलं पाहिजे. मनाची संतुलित अवस्था म्हणजे ध्यान, अशी व्याख्या स्वामी विवेकानंदांनीच केलेली आहे. मनाची संतुलित अवस्था म्हणजे ध्यान. मग हे ध्यान कसं करता येतं, त्यामध्ये प्रकारही आहेत. एक ओंकार साधनेने करता येतं, दुसरं सोहम साधना, अजपाजप,
आणि तिसरा आहे प्राणायाम. आता आपण जे निर्विकल्प हे जे अखंड ध्यान निरूपण पाहतो आहोत, समर्थ या ठिकाणी म्हणतात, अंतर्निष्ठ जो पुरुष तो अंतर्निष्ठेने विशेष, त्याला ती नुसतं अंतर्निष्ठ असून नाही चालत. सगळ्या संतांच्या बाबतीत हे घडलंय का? सगळ्या साधकांच्या बाबतीत हे घडतं का? कुणाला पटकन ध्यान लागतं. आपल्या भोवती असणारे लोक आहेत, आपल्या लक्षात येत नाहीत या गोष्टी. आपण जर बसलो ना एखाद्या मंदिरामध्ये वगैरे जाऊन, तर आपल्यापैकीच जी मंडळी असतात त्यांना पटकन ध्यान लागतं. डोळे मिटले, सुखासनात बसले, 5 मिनिटामध्ये त्यांचं ध्यान लागतं. माझ्यासारख्याला मात्र तास तास बसून लागणार नाही, ध्यानही लागणार नाही, आणि चुळबुळ, पायाला मुंग्या येणं वगैरे सगळे प्रकार होतील. समर्थ म्हणतायत असा विशेष अंतर्निष्ठ माणूस जो असतो तो जगामध्ये जगदीश तो तयास ओळखे. जगामध्ये जो जगदीश आहे, जे आत्मतत्व आहे, त्याला तो ओळखतो. त्याला भेद कुठेच दिसत नाही. रामकृष्ण परमहंसांच्या बाबतीतला प्रसंग आहे. म्हणजे ही घटना आहे 1875ची. 1875 मध्ये शारदा माता तेव्हा 19 वर्षाचे असतील. बघा, शारदा माता आणि ठाकूर यांच्यामध्ये 18 वर्षाचं अंतर आहे. 18 वर्षाचं अंतर आहे. आणि दोघांनी लग्नाच्या अगोदर सांगितलेलं आहे. ठाकूरांनी सुद्धा सांगितलं की माझ्या जीवनात सहधर्मचारिणी जी येणार आहे ती कुठे आहे? जयरामवटीत आहे. आणि शारदा मातांनी सुद्धा सांगितलेलं आहे. 18 वर्षांनी आपल्यापेक्षा मोठा असणारा, लोकांनी हसायला चालू केलं ना, एवढा मोठा असतो का मुलगा नवरदेव? पण ते दोघं दाम्पत्य जीवनामध्ये आले. पण शारीरिक आकर्षण काही होतं का? अलौकिक आहे हो. रामकृष्ण परमहंसांचं चरित्र अत्यंत विलोभनीय आहे, अलौकिक आहे, अद्भुत आहे. आपला सहजासहजी विश्वास बसत नाही. शारदा मातांना त्यांनी बोलावलं आणि 18-19 वर्षाच्या शारदा माता आहेत. तो महिना होता ज्येष्ठ. 1875 मधल्या ज्येष्ठ मासामध्ये एक काली मातेची पूजा आहे. रामकृष्ण परमहंसांनी काय केलं? शारदा मातांना बोलावलं. संध्याकाळची वेळ. शारदा मातांना समोर बसवलं आसनावर आणि त्यांची यथासांग सगुण पूजा केलेली आहे. आणि ती पूजा करत असताना दोघही निर्विकल्प समाधीत गेलेले आहेत. किती काळ? मध्यरात्र उलटून गेली. अर्धवट चेतनावस्थेत रामकृष्ण परमहंस जागे झाले. त्यांच्या हातातली जी माळ होती ती माळ त्यांनी शारदा मातांच्या चरणांवर ठेवली. हे त्रिपुर सुंदरी, 12 वर्षाची साधना मी तुझ्या चरणांवर ठेवतो आहे. ठाकूरांचं वाक्य आहे. अहो, ठाकूरांना नुसता शब्द घेतला की त्या अवस्थेमध्ये ते जायचे. नुसता शब्द घेतल्याबरोबर काय अवस्था आहे! फारच विलक्षण चरित्र आहे हे. असे अंतर्निष्ठ, विशेष अंतर्निष्ठ, जगामध्ये जो जगदीश तो तयास ओळखे. त्यांना माहिती आहे
ते तत्व काली मातेच्या मूर्तीमध्ये आहे, तेच तत्व नरेंद्रमध्ये आहे, तेच तत्व शारदा मातामध्ये आहे. स्वामी विवेकानंद बागेमधून चाललेले होते आणि त्यांचे गुरुबंधू लाटू महाराज एका झाडाखाली बसून ध्यान करत होते, काली मातेचं ध्यान करत होते. साधारण सकाळची वेळ होती, 10-11ची वेळ होती. तिथून ठाकूर आले, रामकृष्ण परमहंस. त्यांनी पाहिलं आपला शिष्य झाडाखाली ध्यानाला बसलेला आहे. आज मठामध्ये काही 4 लोक ज्यादा जेवायला आलेली आहेत. शारदा माता स्वयंपाकात आहेत. ते लाटू महाराजांकडे गेले. ते म्हणाले, तू जिचं ध्यान करतो आहेस ती स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक करते. सज्जन हो, ते परमात्म तत्व सगळ्या चराचरामध्ये वास्तव्य करून आहे, अधिष्ठान ठेवून आहे. आणि याची जाणीव ज्याला होते तो या सगळ्या भेदांच्या पलीकडे जातो. त्याला कुठलाच भेद दिसत नाही. पुढे समर्थ म्हणतात, तेणे बीण कार्यभाग आडे, सकळ काही तेनेची घडे, प्राणी विवेके पवाडे, तेणेची योगे श्रीराम. त्याच्याच बळावर विवेक करता येतो, त्याच्याच बळावर, त्याच्याच अधिष्ठानावर काय आत्मवत आहे, काय अनात्म आहे, काय सार आहे, काय असार आहे, हे सगळं पाहता येतं. आता पुढची जी ओवी आहे, ओवी क्रमांक 24, 49 ओव्यांचा समास आहे. आपला तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मला असं वाटलं होतं की अखंड ध्यान निरूपण या ध्यान अवस्थेबद्दल काय बोलावं आपण. अखंड ध्यान निरूपण आणि पुढचा जो समास आहे शाश्वत निरूपण, हे दोन्ही समास तसे एका दृष्टीनं गहन आहेत. आपल्याला 5-10 मिनिट वेळ उरेल असं मला वाटत होतं. पण अखंड ध्यान निरूपण 49 ओव्यांपैकी आपली आता आपण 24व्या ओवीपर्यंत आलेलो आहोत. पण आज हा समास आपण पूर्ण करू. जरा तातडीनं जाऊ, तातडी जेवू घाली, त्याप्रमाणे करू आपण. आता या ओवी क्रमांक 24 ते 40 पर्यंत समर्थांनी अखंड ध्यानाचं वर्णन केलंय. अखंड ध्यान समर्थांना जे अपेक्षित आहे तेच समर्थ या 24 ते 40 या ओव्यांमध्ये सांगतायत. अखंड ध्यानाचे लक्षण, अखंड देवाचे स्मरण, याचे कळता विवरण, सहजची घडे श्रीराम, परिते धरिताही धरेना, ध्यानी येती व्यक्ती नाना, उगेची कष्ट ती मना, कासावी सकरुणी श्रीराम. सहज सांडून सायास, हाची कोणी एक दोष, आत्मा सांडून अनात्म्यास, ध्यानी धरिती श्रीराम. समर्थ म्हणताय तुम्ही ध्यानाला कुणाला धरलं पाहिजे? ते परमात्म तत्व आणलं पाहिजे ध्यानामध्ये. ते सोडून समर्थ म्हणतात अनात्म्याचं ध्यान करता तुम्ही. ध्यानाला बसलं की जे अनात्म आहे, जी एखादी व्यक्ती असेल ती आमच्या समोर येते. अहो, जी स्वतः विनाशी आहे, नाशिवंत आहे, एक दिवस तिचा ऱ्हास होणार आहे, त्या व्यक्तीचं ध्यान करून काय मिळणार? ध्यान देवाचे करावे किंवा देवालयाचे करावे, हेची बरे विवरावे आपले ठाई श्रीराम. तुम्हाला ध्यान कुणाचं करायचंय? देवाचं करायचंय का देवालयाचं करायचंय? व्यक्तीचं करायचंय का व्यक्तीमध्ये अधिष्ठान ज्या तत्वाचं आहे त्या तत्वाचं करायचं? हा देह, हे देवालय, यामध्ये देव आहे, ते आत्मतत्व म्हणजे देव. मूर्ती ध्यान करिता सायासे, तेथे एकाची एकची दिसे, भासो नये तेची भाषे विलक्षण श्रीराम. ध्यानाला बसलो आपण, माझीच अवस्था अशीच आहे. अनेक वाईट विचार येतात. काय विचारू नका, कल्पना करता येणार नाही असे विचार. म्हणजे डोळे चालू आहेत तर विचार कमी आहेत, डोळे मिटले ध्यानाला बसतो म्हणून अत्यंत वाईट विचार. ध्यान एकवटतच नाही.
बहिर्मुख. आणि एकच विचार आहे का? अनेक विचार, अनेक व्यक्ती. देह देऊळ आत्मा देव, कोठे धरू पाहता भाव, देव ओळखोन जीव, तेथेची लावावा श्रीराम. शरीराचं ध्यान करायचंय का त्या आत्मतत्वाचं करायचंय? आपण विचार केला पाहिजे. ध्यानाला बसल्यानंतर आपल्याला अत्यंत प्रिय व्यक्ती आपल्या समोर येतात, त्यांना बाजूला केलं पाहिजे. त्यातलं चैतन्य आपल्याला धारणेमध्ये आपल्या ध्यानासाठी ठेवलं पाहिजे. ध्यान करायचं नाही असं नाही, पण त्या व्यक्तीमधलं चैतन्य. अंतर्निष्ठा ध्यान ऐसे, दंडक ध्यान अनारिसे, प्रत्ययवीन सकळपिसे, अनुमान ध्यान श्रीराम. अंतर्निष्ठा ध्यान ऐसे. समर्थ म्हणतायत मला जे तुम्हाला ध्यान सांगायचंय ते अंतर्निष्ठाचं ध्यान आहे. दंडक ध्यान अनारिसे. दंडक ध्यान म्हणजे प्रचितीनं आलेलं. सुखासनात बसा, हात दोन्ही गुडघ्यावर ठेवा, डोळे अर्धवट मिटा, हे सगळं दंडक ध्यान आहे. प्रचलित परंपरेने आलेलं, वारशाने आलेलं, पुस्तकांमध्ये सांगितलेलं. समर्थांना ते अपेक्षित नाहीये. सांगोपांग घडे ध्यान, त्यास साक्षा फुले मन, मनामध्ये विकल्प दर्शन, होऊच नये श्रीराम. दिसते ते सांगता नये, बळे भावार्थ धरिता नये, साधक कासावीस होय अंतर्यामी श्रीराम. अहो, ध्यानाला बसल्यानंतर सुद्धा मनाची कासावीस तगमग होते. आपल्या उपनिषदकार अलकाताई मुतालिकांचा एक प्रसंग आहे. म्हणजे ध्यानाला बसलेले असताना अक्का स्वामी येत आहेत, अक्का वेलणकर, आणि त्यांच्या आई वडिलांना घेऊन येत आहेत. अलकाताई मुतालिकांच्या आई वडिलांना घेऊन येत आहेत. आता हे काही सांगण्याची, त्यांनी मला काही ते सांगायचंय म्हणून सांगितलं नाही, सहज बोलण्यातून गेलं ते. त्या म्हणाल्या मी काही झोपलेली होते का ते स्वप्न पडायला? मी ध्यानाला बसलेली होते. पण त्या दृष्टांतानी जीवाची कासावीस तगमग होते का नाही? समर्थांनी 350 वर्षापूर्वी ही ध्यानावस्था आणि त्यातली तगमग, त्यातली तळमळ, त्यातला कासावीसपणा इथं शब्दांमध्ये व्यक्त केलेले. तुटक मन एकवटीले, तेने तुटक ध्यान केले, तेथे कोण सार्थक झाले, पहाना का श्रीराम. असल्या ध्यानाने सार्थक होणार नाही. फुटक मन एकवटीले, सतत फिरणार मन आहे. इकडे जा, तिकडे जा, तिकडे जा. फुटक मन एकवटीले, तेने तुटक ध्यान केले. अशा सैरावैर धावणाऱ्या मनाला एक करणं आणि त्यातून खंडित असलेलं ध्यान करणं, तेथे कोण सार्थक झाले, पहाना का श्रीराम. अखंड ध्यानेन घडे हित, तरी तो जाणावा पतित, हाची अर्थ सावचित्त, बरे पहा श्रीराम. ध्यान धरिते ते कोण, ही ओळी फार महत्वाची आहे. ध्यान धरिते ते कोण, ध्यानी आठवते ते कोण, दोन्ही मध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे श्रीराम. कोण ध्यान करताय आणि कुणाचं ध्यान करताय? ध्यान आणि उपासक आणि उपास्य दैवत म्हणजे द्वैत आहे. समर्थांना हे अपेक्षित नाहीये. अखंड ध्यानाची स्थिती जी आहे तिथं अद्वैत आहे, द्वैत नाहीच आहे. ठाकूरांना शारदा मातांमध्ये द्वैत भाव दिसला का? एकनाथ महाराजांना काळ्या सर्पामध्ये द्वैत भाव दिसला का? तो धनगराला दिसला, एकनाथ महाराजांना नाही दिसला. ध्यान धरिते ते कोण, ध्यानी आठवते ते कोण, दोन्ही मध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे. एकात्म भाव असला पाहिजे. एकच तत्व आहे हा भाव आम्हाला त्या ध्यानामध्ये धारण करता आला पाहिजे. तो काही सहजासहजी नाही येणार आहे. त्याला साधन आहे, त्याला टप्प्याटप्प्याने जायला लागेल. मी उद्या ध्यानाला बसतो आणि दंडक ध्यान काढून टाकतो आणि समर्थांनी सांगितलेलं अखंड ध्यान धारणा करतो, नाही होणार. अहो, किती जन्म जातील का क्रिया पालटे तात्काळ, थेंबुटा सागरी मिळाला, सरिता गंगेसी मिळाली, असं काही होऊ शकेल का? शक्यता आहे होण्याची, ती पण काय सांगावं. कुणाची साधना कशी
फळाला येईल ते. अनन्य सहजची आहे, साधक शोधून न पाहे, ज्ञानी तो विवरो न राहे, समाधाने श्रीराम. स्वामी विवेकानंदांना घेऊन त्यांच्या घरातली सगळी मंडळी निघाली. लहान आहे, बाळ आहे स्वामी विवेकानंद, कमी वय आहे. आणि ज्या बैलगाडीमध्ये ते चाललेले होते, त्या बैलगाडीमध्ये ते झोपलेत आणि सहज वर ध्यान गेलं, वर लक्ष गेलं. आंब्याचं झाड दिसलं, गाडी खाली थांबलेली आहे आणि तिथं स्वामी विवेकानंदांची विकल्प समाधी लागलेली आहे. काय आहे तिथं? कोण उपास्य दैवत आहे? कोण उपासना करतंय? कोण ध्यान धरतंय? पण हा सगळा पूर्वसंचिताचा ठेवा आहे, कॅरीड फॉरवर्ड. योग भ्रष्ट माऊलींनी जे सांगितलंय ते. मिथ्या समाचार उठविती, वावग्याच बोंबा घालिती, मना साणिता आणती, अवघेची मिथ्या श्रीराम. आणि काही जण ह्याच्यामध्ये समर्थ म्हणतायत की त्यांना सिद्धी प्राप्त होते. मिथ्या समाचार उठवती. काही लोक उगीच खोटं नाटक सांगतात. मला याचं दर्शन झालं, मला त्याचं दर्शन झालं, मला आत्मसाक्षात्कार झाला, मला येऊन झालं, तेऊन झालं. कोण आहे तिथे विचारायला खरं का खोटं? काही लोक असे आहे मिथ्या उठविती, काही लोक वावग्याचं बोंबा घालती, त्यांना सिद्धी येते, सिद्धी प्राप्त होते. आणि मग त्या सिद्धीच्या बळावर ते लोकांना आश्चर्यचकित करण्याचा धंदा चालू करतात. कोणी एक ध्यानस्थ बैसला. आता जो विनोदी प्रसंग आहे, जो मार्मिक प्रसंग आहे, तो इथे आहे. असा जो ध्यान धरणारा माणूस आहे, ध्यान धारणा करणारा, तो समर्थ सांगतायत, तो जो ध्यानस्थ माणूस आहे तो मानस पूजा करायला लागलेला आहे. बघा, एक प्रसंग डोळ्यासमोर आणा की एक माणूस आहे, त्याची ध्यानधारणा चांगल्या पद्धतीची आहे, त्याला काही सिद्धी प्राप्त झालेली आहे आणि त्या सिद्धींच्या बळावर डोळे मिटलेल्या अवस्थेत समोर उपास्य देवतेची मूर्ती आणून तो मानस पूजा करतो आहे. आणि मानस पूजा करत असताना समर्थ असं म्हणतात, कोणी एक ध्यानस्थ बैसला, कोणी एक शिकवी त्याला, मुकुट काढून माळ घाला, म्हणजे बरे श्रीराम. मनाचे थे काय दुष्काळ, जे आखुड कल्पिली माळ, सांगते ऐकते केवळ, मूर्ख जाणावे श्रीराम. म्हणजे साधनेमध्ये मिळालेली सिद्धी सुद्धा समर्थ म्हणतात मूर्ख माणूस आहे हा. कोण मूर्ख आहे? आता तिथं दोघं जण आहेत. प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आपण आणला पाहिजे. दोघही सिद्धीनी प्राप्त झालेले साधक आहेत, त्यांना काही सिद्धी अवगत झालेल्या आहेत. आणि एक माणूस बसलेला आहे, तो डोळे मिटून पूजा करतो आहे, मानस पूजा आहे. समोर मूर्ती आणलेली आहे, सजयला स्नान घातलं, अत्तर लावलं, सगळं छान छान सगळं केलं, गंध लावला, वस्त्र घातली आणि माळ घालणार. आता त्याच्या मनात असा विचार आला की ही माळ थोडी लहान आहे, आपण भगवंताला जो मुकुट घातलाय तो मुकुट काढूया आणि माळ घालूया. मानस पूजेतलं आहे सगळं. थोड्या वेळानंतर सगळं आटोपलं. त्याचं आटोपल्यानंतर त्यांनी ती पूजा झाली, मानस पूजा. मोठ्या प्रसन्न अंतःकरणाने उठला आणि सहज मागे वळून बघितलं. मागे एक गृहस्थ बसलेले होते, त्यांचे मित्र, त्यांच्या साधनेत होते. ते म्हणजे तुम्ही केव्हा आला? तर तो जो माणूस आहे त्यांचा मित्र, तो म्हणतो की तुम्ही जेव्हा तुमच्या मनात शंका आली की टोप काढून माळ घालू का, तेव्हा मी आलो. अशी ज्याला सिद्धी प्राप्त झालेली आहे समर्थ त्यांना मूर्ख जाणावे असं म्हणतात. का मूर्ख म्हणायचं? समर्थ पुढच्या चरणामध्ये त्याचा उल्लेख आहे, त्याचं स्पष्टीकरण करतात. मनाचे ते काय दुष्काळ, जे आखुड कल्पिली माळ, सांगते ऐकते केवळ, मूर्ख जाणावे श्रीराम. अरे म्हणाले, तुला मानस पूजाच करायची आहे ना, मग तू माळ छोटी का मनात आणली?
तिथं वैजयंती माला असली पाहिजे, श्रीकृष्णाने धारण केलेली, कधीही न सुकणाऱ्या फुलांची माळ, मोत्यांची माळ, स्फटिकांची माळ, रुद्राक्षाची माळ, आणि ती मस्त लांब आहे, जशी आम्ही समर्थांना माळ घातली आहे तशी, अगदी पायापर्यंत आहे. तिरुपती बालाजीच्या माळा बघा तुम्ही, पायापर्यंत वळतात. मनानेच सगळं करायचंय. एक म्हण आहे ना, वचने किम दरिद्रता. अरे बोलूनच करायचं ना, मग त्याच्यामध्ये कशाला दरिद्रपणा आणायचा? तसं कल्पने किम दरिद्रता, कल्पनेने माणूस पूजा करायची, मग त्यात दारिद्र्य कशाला? आखुडच आहे, हेच आहे, तेच आहे, कशाला? मग पाणी स्नानासाठी भगवंताच्या स्नानासाठी पाणी आणलं, पंचनद्यांचं पाणी आणलं, सप्त समुद्रांचं पाणी आणलं, असं नाही म्हणतायत. प्रत्यक्ष कष्ट करावे न लगती, दोरे फुले गुंफावे न लगती, कल्पनेची माळ थिटी करीती काय निमित्त श्रीराम. जर मानस पूजाच करायची आहे, कल्पनेने सगळं करायचंय का? दोरा घ्यायचा आहे का? सुई ओवायची आहे का? फुलं आणायची आहेत? काय करायचं? कल्पनेने करायचंय सगळं, मग त्याच्यात दरिद्रता कशाला? बुधी वीण प्राणी सकळ, ते अवघेची बाष्कळ, तया मूर्खासी खळखळ, कोणे करावी श्रीराम. ज्याला बुद्धीच कमी आहे त्याच्यासोबत कोणी खळखळ करावी? जेणे जैसा परमार्थ केला, तैसाच पृथ्वीवरी दंडक चालला, साता पाचांचा बळावला, स्वाभिमान श्रीराम. साधना करत असताना साधकाच्या अंगी अहंकार येतो. कशा कशाचा अहंकार येतो? साधनेचा तर येतोच. मी एवढी साधना करतोय, मी एवढं तप करतोय, मी एवढा अभ्यास करतोय, याचा अहंकार आहे. माऊली म्हणते तसं ज्ञानी माणसाच्या पाठकुळीत हा अहंकार येऊनच बसतो. साता पाचांचा बळावला. सात काय आहेत? काम, क्रोध, लोभ, मोह, शक, भय आणि अज्ञान. हे सात आहेत. ह्या सातांचा त्याची शक्ती प्रबळ होते साधनेमध्ये. काम, वासना आहे, कल्पना आहे, अनेक कामं करायची. क्रोध, नाही ऐकलं कुणी, राग येतो. लोभ, एवढी साधना केली आहे, लोक आपल्याला भसतायत, काय देऊ, काय नको, काय हवं, काय नको म्हणतायत, त्याच्यातून आसक्ती निर्माण होते. मोह, एकमेकांकडे पाहून, तिकडे तसं आहे तर मग आपल्याला पण आज झालं पाहिजे. त्यांनी मठ उभा केला, मग आपला पण मठ उभा राहायला पाहिजे. शोक, तेवढं होत नाही आपल्याच्याने, म्हणून शोक. भय, भीती आहे. साधनेतून कधी आपली गच्छंती होईल, कधी अत्यंत निसरडी वाट आहे, त्याची भीती आहे. आणि अज्ञान, अज्ञान हे सगळ्याचा भय, हे सगळ्याचा साकल्याने जर विचार केला तर हे सगळं अज्ञान आहे. पाच काय? साता पाचांचा बळावला, स्वाभिमान. अभिमान शब्द नाही वापरला समर्थांनी, स्वाभिमान शब्द वापरला. अभिमानासहित स जोडलाय त्याला. पाच शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. साधनेमध्ये या सगळ्यांपासून अलिप्त राहता आलं पाहिजे. भल्या भल्यांना नाही जमत, पण किमान त्या दृष्टीनं आपण आपली मार्गक्रमण तर केलं पाहिजे. मान्य आहे आमचं ध्येय या जन्मात नाही प्राप्त होणार आम्हाला, पण आम्ही योग्य वाटेवर तर असू, की जिथं खिसे कापून नाहीयेत, जिथं आम्हाला धोके देणारे नाहीयेत, अशा वाटेवर तर आम्ही चालू ना. प्रत्यय वीण स्वाभिमान, रोगी मारिले झाकुण, तेथे अवघाची अनुमान, ज्ञान कैचे श्रीराम. सर्व स्वाभिमान सांडावा, प्रत्यय विवेक मांडावा, माया पूर्व पक्ष खंडावा, विवेक बळे श्री. अखंड ध्यान निरूपण. अखंड ध्यान ही विकल्प समाधी आहे. समर्थ टप्प्याटप्प्याने हे सगळं सांगितलेलं आहे. आणि हा जो प्रसंग आहे, समर्थ म्हणतात की अशी सिद्धी प्राप्त झालेल्या सुद्धा लोकांना समर्थ मूर्ख म्हणताय. पण विवेकाच्या बळावर
सर्व स्वाभिमान सांडावा. हे जे वर 7-5 जो खेळ समर्थांनी सांगितला, या सगळ्यांना सोडून द्या असं समर्थ सांगताय. रोगी मारिले झाकून ते अवघाची अनुमान. रोगी मारिले झाकून काय अर्थ आहे याचा? आता सध्या परिस्थिती तशीच आहे. कशी परिस्थिती आहे? मी जर एखाद्या डॉक्टरांकडे गेलो, अगोदर तर 50% डॉक्टर दवाखाने बंद आहेत. डॉक्टर भिंतीच्या पलीकडे. तो कंपाऊंडर किंवा नर्स मला विचारताय काय काय त्रास होतोय काका? ओ डोकं दुखतंय, हो थोडी सर्दी झाली आहे, पाय दुखताय, जॉईंट पेन आहे, काल जरा कणकणी आली होती. ठीक आहे, ते मध्ये जाऊन डॉक्टरांना सांगताय आणि डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देत आहे. रोगी मारिले झाकून. नाही फरक पडला, कोविड टेस्ट करून घ्या, स्वॅब टेस्ट करा. स्वॅब टेस्ट केली, पॉझिटिव्ह आली. आता त्या स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे आणि मला जर समजा त्यात बीपी असेल, शुगर असेल, बाकीचं काय असेल, मग नुसत्या औषधांचा भडीमार. डॉक्टर तर 5 फुटावर राहून बोलतायत. पेशंटला हात लावत नाही डॉक्टर आता. रोगी मारिले झाकून. तुम्ही जोपर्यंत पाहत नाहीत, परीक्षा घेत नाहीत, प्रचिती घेत नाहीत, अनुमानाचे ज्ञान व्यर्थ आहे समर्थ सांगतात. अनुमानाचे ज्ञान पोरटे सांगताय. प्रचिती घ्या त्या परब्रह्म तत्वाची. जगामध्ये जे आत्मतत्व आहे त्याची प्रचिती घ्या आणि त्याची ध्यान धारणा करा. ती विकल्प समाधी, ध्यानाला बसायचं. ध्यानाचे टप्पे सांगितले. भाव समाधी अटेंड करायची. भाव समाधीतून निर्विकल्प समाधीपर्यंत जायचं. निर्विचार अवस्था प्राप्त करायची. तिथं अद्वैत आहे, द्वैत नाही. त्रिपुटी संपते. उपासना संपली, उपास्य दैवत संपलं, उपासक संपला. आता केवळ एक तत्व आहे आणि ते आहे परब्रह्म तत्व. त्याची प्रचिती घेण्यासाठी, ही साधना पुढे अखंड ठेवण्यासाठी उद्या दुपारी 2 वाजता पुनश्च भेटूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.